समय Okay, समय. great. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यं नमोऽस्तुं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वापदातिकं वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुर्वैष्णवं च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदम सहगण ललिता श्री विशाखावितां च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी शभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा। पहिले म्हणजे आमचे जे श्रेष्ठ भक्त असा मुरलीचरण प्रभू तांकां आमचे आभारी आसा तेंच्यांनी म्हाका आयज चान्स दिल्लो आसा। एक्चुअली माझी पात्रता ना तरी आसतना तेणी म्हाका चान्स दिल्लो आसा की आयच्या विशयाचेर उलोवपाक। सोशल क्लासीचे 4 वर्ण आसा पळय तेंचे हांव प्रयास करता त्याच्या आशीर्वादान प्रभुपादाच्या आशीर्वादान आणि आमच्या गुरु महाराजाच्या आशीर्वादान आणि तुम्ही सगळ्या भक्तांच्या आशीर्वादान एक 4 लाईनी डिस्कस करपाचो। आयचो जो विषय आहा तो आहा म्हणजे श्रीमद भागवतम कांटो 7 सातवा कांटाचेर। सातव्या कांटाचे नाव आसा द सायन्स ऑफ गॉड, देवाचे जे सायन्स आहा तेजेर आणि तितूरलो 11वो चॅप्टर ओके द परफेक्ट सोसायटी सोशल फोर सोशल क्लासेस हो आयचो विषय जावन आसा। आणि एक्चुअली पळोवपाक गेल्यार श्रीमद भागवतम हे एक अमल पुराण आसा आणि तितूर खूपशे विषय आसा आणि श्रीमद भागवतमान सांगल्या प्रमाणे की हेचर कृष्ण आणि कृष्णाचे भक्तांची स्तुती आसा आणि ती स्तुती आम्ही ऐकता ऐकता कितें जातलें आमच्या जे मनान जावं हार्टान जो कल्मश आहा पळय तो क्लीन जावन आम्ही एक शुद्ध भक्त तयार जावं शकता आणि आम्ही बॅक टू गॉड हेड ही शुद्ध भक्ती करून वचू शकता। तशें खूपशे विषय आहा आणि आयचो विषय जो आहा तो व्हेरी इम्पॉर्टंट जावन आसा कारण जो विषय आयचो आहा पळय तितून आमकां 4 आश्रम त्याच्या बद्दल उलोवपाक सांगलेले आहा आणि त्याच्या बद्दल आमकां माहिती मेळटली। एक्चुअली पळोवंक गेले जाल्यार आदी जे वेदीक सोसायटी असली तितूर हे वर्णाश्रम धर्म ते बरे पालन करताले आणि वर्णाश्रम धर्मान चार तरेचे 4 तरेचे क्लासिफिकेशन केल्ले आसा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र। आयज डिस्कशन हेजेरूच जातले पूण जे श्रीमद भागवतमान 11 चॅप्टर जे सांगलेले आहा पळय 35 श्लोक आहा टोटल। पहिले हांव चिंततालो की एक ब्रीफ हेजेर डिस्कशन करून इम्पॉर्टंट सांगपाचें पूण जेन्ना हांव हे चॅप्टर वाचपाक स्टार्ट केले तितून खूपशे काही गोष्टी आहा जे व्हेरी इम्पॉर्टंट आसा आमच्या लायफान आणि आमच्या भक्तीन आमकां फुडें वचपाक लागून। म्हणून हांवें चिंतलें की दॅट वॉज अ प्रभुपाद कृपा ऑल्सो मे बी ही हॅज गिवन दॅट इंटेलिजन्स की श्लोक बाय श्लोक वचून तितूरले जे इम्पॉर्टंट मोती आसा पळय ते आमी घेऊन आमच्या भक्तीन इम्प्लिमेंट करून आम्ही पुढे पावू शकता। तर आयच्या ह्या चॅप्टरान जे ब्रीफ डिस्क्रिप्शन सांगल्याबद्दल की हेचे जे प्रिन्सिपल आहा 4 वर्णाचे जे प्रिन्सिपल आहा ते आमच्या लायफान आम्ही इम्प्लिमेंट करून आमचे ही भक्ती कशी ऍडव्हान्समेंट करपाचे हा पळय तेचेर हे इम्पॉर्टंट सांगलेले आसा। आणि जेन्ना ही जे हो जो स्कंद आहा पळय तितूर हे डिस्कशन आहा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रल्हाद महाराज। प्रल्हाद महाराजाचे जे बुद्धिमत्ता असली आणि त्याचे जे गुण असले हेचेर हे डिस्कशन हेच्या पयली चॅप्टरान सुरू जाल्ले आणि जेन्ना युधिष्ठिर महाराजान हे प्रल्हाद महाराजा बद्दल जे गुण
त्याचे जे बरे गुण आहा पळय ते ऐकले आणि तो इतलो म्हणजे एक्सायटेड जाला आणि एकदम परिपक्व जालो की आणि ते जाल्या उपरांत तेणी जे नारद मुनी आहा पळय तांकां एक प्रश्न केलो की एक्चुअल रिलीजन ऑफ ह्युमन बिईंग अँड अबाउट द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वर्णाश्रम स्पेशल ज्यो कॅरेक्टरिस्टिक्स आहा पळय वर्णाश्रमाच्यो त्याच्या बद्दल तुम्ही आमकां कांय गोष्टी सांगच्यो आणि महाराज युधिष्ठिर जेन्ना नारद मुनीक प्रश्न केलो ओके तर नारद मुनी आणि त्याचे हे आन्सर दिवपाक त्यांनी स्टार्ट केले पण नारद मुनी सांगले की त्यांनी आपले स्वतःसून रावना त्यांनी सांगले की आपण जे लॉर्ड भगवान नारायणाचे प्रश्न ऐकला पळय तेच आपण तुका हितूर सांगता ओके आणि त्यांनी ते सांगपाक स्टार्ट केले आणि जे हे प्रिफेस जे सांगले तितूर हे 4 आश्रम जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि त्यांच्यो कॅरेक्टरिस्टिक्स हे डिस्क्राईब केल्ले आसा तर आम्ही आता पळोवया की आणि त्यांचे सिम्पटम म्हणजे समज एक ब्राह्मण आहा जाल्यार त्याच्या क्वालिटी कितें आसतल्यो त्याचे सिम्पटम कशे आसतले की त्या प्रमाणे आमकां कळोंक शकता की हो ब्राह्मणाचे क्वालिटीन आहा म्हणून तशें क्षत्रिय वैश्य शूद्र यांच्यो क्वालिटी कितें आहा त्यांचे कर्तव्य कितें आसा ते तेंच्यान एक्सप्लेन केल्ले आणि मागीर फुडें वयल्या उपरांत जी वुमन्स बायल्स आहा पळय त्यांच्या बद्दलूय सांगलेले आहा आणि तशेंच प्रभूजी आणि माताजी यांच्या बद्दलूय सांगलेले आहा त्यांच्यानी कशें वागपाक जाय त्यांच्यानी कशें बिहेव करपाक जाय तितूर करून जी फॅमिली आहा ती सुखमय आणि भक्ती भावान फुडें वचूं शकता आणि भक्ती करू शकता आणि भक्तीचो अंतिम निर्णय म्हणजे गोईंग बॅक टू गॉड आणि आमकां तो अंतिम लाभ हो कसो गावों शकता हेचेरूय 25 ते 29 श्लोकाचेर हे डिस्क्रिप्शन केल्लें आणि मागीर ते कंक्लूड करता की वर्णाश्रम आणि मागीर प्रभुपाद कंक्लूड करता की आमकां खंयचो वर्णाश्रम जाय कित्याक वी आर इन द कलियुग सत्ययुगा द्वापर युगा हे एक डिफरंट युग आसले आणि आता आमी कलियुगान असल्या कारणान कलियुगान चडशे कारण काय बरे गोष्टी अशे नासतल्यो एकूच सोडीत जाल्यार आणि ती म्हणजे चांटिंग हरीज नेम पण तरी आसतना कलियुगान आमी हे वर्णाश्रमचो धर्म जो आहा ओके ताजे इम्प्लिमेंटन कशा पद्धतीन करून आम्ही आमच्या भक्तीन तो कसो इन्वॉल्वमेंट करून आम्ही फुडें वचूं शकता हे प्रभुपादान कंक्लुजन दिल्लें आसा अकॉर्डिंग टू द कलियुग आम्ही हेजेरूय डिस्कशन करून फुडें या तर पहिल्या श्लोकान युधिष्ठिर महाराजान रिस्पेक्टफुल आता आम्ही कोणाकूय जेन्ना महाराजीस येता ह्या श्लोकांसून आम्ही हे शिकपाक जाय की कशें परत आम्ही प्रश्न विचारपाक जाय किंवा गुरु महाराजीस येता किंवा वरिष्ठ भक्त येता प्रभुपादाचे डिसायपल येता सडनली उठून आमकां जे जाय तशें विचारूंक शकना ताका एक रिस्पेक्ट दिवपाक जाय आणि त्या रिस्पेक्टान आमी कशें कितें प्रश्न विचारपाक जाय हेजें उदाहरण आमकां हांगासर मेळिल्लें आहा जेन्ना युधिष्ठिर महाराजान मोस्ट रिस्पेक्टफुली किंग एक्झॉल्टेड पर्सनॅलिटी जे ग्रेट नारद मुनी आहा त्याच्या फुड्यान तेणी कसो प्रश्न घातलो ओके आफ्टर हियरिंग द एक्टिविटीज अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रल्हाद महाराज म्हणजे प्रल्हाद महाराजा बद्दल जे गुण त्याने ऐकल्या बद्दल ओके आणि ज्या प्रल्हाद महाराजाचे जे क्वालिटी आसा ते व्हडले व्हडले वरिष्ठ भक्त देवी देवता कशे एडमायर करता ते ऐकल्या उपरांत सुखदेव गोस्वामीन हांगासर कंटिन्यू केले की फुडें सांगपाक लागलो जे प्रश्न युधिष्ठिर महाराजान विचारले आणि युधिष्ठिर महाराजान नारद मुनी विचारलो की माय डियर लॉर्ड ओके तेणी हे सांगना की म्हाका तुका एक प्रश्न विचारपाक अशें सांगना माय डियर रिस्पेक्टफुल माय डियर लॉर्ड की म्हाजे एक म्हणजे आदर्श पुरव आणि तेणी असं सांगले की आय विश टू हियर फ्रॉम यू अबाउट द प्रिन्सिपल बाय विच आय कॅन अटेंड म्हणजे म्हाका तुज्या मुखांसून आयकपाक जाय जे जे मनशाचे मनीस चे 4 गोल आहा आणि अल्टीम गोल म्हणजे हो डिवोशनल सर्व्हिस तो आम्ही कसो म्हणजे कसो आमकां मेळोंक शकता ते एज अ ह्युमन फॉर्म ऑफ लायफ हो तेणी प्रश्न केलो आणि त्या श्लोकान प्रभुपादूय सांगता की एक्सप्लेन करता की सनातन धर्माचो अर्थ प्रभुपाद हांगासर एक्सप्लेन करता सनातन धर्म म्हणजे कितें सनातन धर्म म्हणजे डिवोशनल सर्व्हिस भक्ती ओके and the word sanatan refer that which is eternal ही भक्ती ही एक मानसिक न्हू किंवा मटेरियलिस्टिक ती एटर्नल
की नेवर म्हणजे त्याचं केन्नाच म्हणजे ती परंपरांसून चालूच उरतली. त्याचं केन्ना डिमिनिश जावची ना किंवा ती सोंपची ना, ती कंटिन्यू उरतली. दॅट इज एटर्नल. ओके, हे हांगासर प्रभुपादान त्याचं एक्सप्लेनेशन दिल्लें आहा आणि त्याचे जे स्वरूप आहा ते कंटिन्यू तेच उरतले. खंयचे सर्कमस्टान्सीस जरी येयले जाल्यार तेचे कांय चेंज जावपाचे ना. दॅट इज बिकॉज द सनातन धर्म इज आमचो एटर्नल धर्म आसा. म्हणून त्याचे खंयच्याय स्वरूपान त्याचे कांय चेंजीस जावंक शकना. आणि फुडें प्रभुपाद सांगता की एटर्नल आणि मनुष्य जेव्हा जीव आसा पळय, आम्ही सगळे जीव, जीवाचे कर्तव्य कितें? जीवाचे कर्तव्य हांगासर प्रभुपादान सांगलेले आसा. आणि परत परत खूप फावटी हो प्रश्न आणि आन्सर प्रभुपाद दीत आहा. आणि तेजे एक्सप्लेनेशन हांगा चैतन्य महाप्रभू सांगता की जीवेर स्वरूप हाय कृष्णेर नित्य दास. फक्त जो जीव हा, आम्ही सगळे जीव, आमचे स्वरूप कितें, आमची ऑक्युपेशन ड्युटी कितें एक्चुअली? आमचे ऑक्युपेशनल ड्युटी जीवेर स्वरूप आहे नित्येर कृष्ण दास. आम्ही कृष्णाचे दास, हे आमचे ऍक्च्युअली स्वरूप आहे. पण काही कारणामुळे आणि आम्ही मटेरियलिस्टिक कलियुगान असल्या कारणान आम्ही हे विसरलेले आसा. आणि तेकाच लागून ही भक्ती, जेन्ना आम्ही हरे कृष्ण महामंत्र किंवा भक्तांचो संघ किंवा आम्ही डिवोटीच्या मुखांसून जेन्ना ऐकता, तेन्ना आमची ही भक्ती जागृतता जाता. ओके, आणि जागृत जाल्ल्या कारणान आमकां ती मागीर भक्ती गावता आणि आम्ही भक्तींसून, भक्ताच्या डिवोटीच्या मुखांसून ऐकून आमची ही प्युरिफिकेशन जावन आम्ही ही भक्ती फुडें फुडें वाडोवंक शकता. तसेच आता आम्ही श्लोका नंबर तर 3 श्लोकांत युधिष्ठिर महाराज विचारता, ओ बेस्ट ऑफ ब्राह्मणास, ओके, यू आर द डायरेक्टली सन ऑफ प्रजापती. आता हो कोणाक विचारता? हो विचार हांगा एड्रेस करताना ओ बेस्ट ऑफ ब्राह्मणास म्हणून एड्रेस केला. कोणाक? नारद मुनी. ओके, हू इज द सन ऑफ ब्रह्मा, आणि ब्रह्मा इज द सन ऑफ प्रजापती. आणि कित्याक लागून? तर तुमची जी ऑस्टेरिटी आहा, तुमची जी निष्ठी योग आहा, तुमचे जे ट्रान्स आहा, हे कन्सिडर करून आमकां, ओके, तुझ्या मुखांसून हे ऐकपाक जाय, असो तेणी युधिष्ठिर महाराजान हो प्रश्न नारद मुनीक केल्लो आसा. आणि पुढे तो त्याचे गुणगान गावता की नो वन इज सुपिरियर टू यू इन द पीस ऑफ लाईफ अँड मर्सी. म्हणजे तरी युधिष्ठिर महाराज श्लोका नंबर 4 श्लोकांत परत त्याच्या पुढे गुणगान गाता की तुझ्या इतलो सुपिरियर असो कोणूच ना, जेचे करून पीस ऑफ लाईफ आणि मर्सी, तू सगळ्यांक मर्सी दिता. देवाची, भगवंताची मर्सी ही तू सगळ्यांक वाटता. तुझ्या इतलो पीसफुल हो मनीस खंयसरूच ना, अशी स्तुती करून परत तो तेका फुडें सांगपाक सांगता की हे भक्ती बद्दल आणि हे आश्रमा बद्दल आमकां तू सांगचें म्हणून. कारण 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 नारद मुनी सारको आनी कोण ना की भक्तीचे मार्ग सांगपाक लागून. कारण नारद मुनी न्हू हे प्रिन्सिपल ऑफ कॉन्फिडेन्शियल रियलायझेशन, ओके, जे ते म्हणजे आम्ही देवाची भक्ती कशी करपाक जाय ते नारद मुनीन एक तेचेर बूक बरयलो आसा. म्हणून नारद मुनी हे सगळे खबर आसा आणि ते तुवें आमकां तितून एड्रेस करून ते आमकां तुवें सांगपाचें. या पद्दतीन ग्लोरिफाय करून तो युधिष्ठिर महाराज नारद मुनी ग्लोरिफाय करून त्याच्या मुखांसून ते ऐकपाक लागून तो तेका ग्लोरिफाय करता. आता हांगासर आमी कोणाकूय ग्लोरिफाय करूं शकता, पूण ते ग्लोरिफाय करपाक ते लायकी आसपाक जाय त्या मनशाची. ओके, पूण नारद मुनी हो असो आहा की तो खंयच्याय तिना युगान तेका फ्री एंट्री आसा, तेचे इतले गुणगान आसा. आणि जेका जेका नारद मुनीचे दर्शन गावता किंवा तेका नारद मुनीचो संघ गावता, तेका कृष्णाची भक्ती आणि कृष्णाचे दर्शन अवश्य गावल्ले आसा. आमी खूबशे उदाहरण पळोवंक शकता. ओके, प्रल्हाद महाराजाचे घ्या, ध्रुव महाराजाचे घ्या, जेका जेका नारदाचे संघ गावला पळय, तेका भक्ती आणि भगवान कृष्णाचे दर्शन अवश्य गावल्ले आसा. इवन आता माताजी म्हणटाली दामोदर लीला, दामोदर लीलान ऑल्सो हेची स्तुती येता. कारण जेन्ना कुबेराच्या दोगा भुरग्यांक श्राप गावता, तेन्ना कोण तांकां ह्या श्रापांसून मुक्त करता? भगवान कृष्णच करता, रायट? दामोदर. दामोदर हे नाव कित्याक पडलें तर भगवंताक? कारण दाम, उदर, दाम म्हणजे रस्सी आणि उदर, उदर म्हणजे बेलीक, जेका रस्सीन तेजी बेलीक बांदलेला, त्या वरसून त्या लिला वरसून तेजें नाव पडलें दामोदर. ओके,
हांगा सांगपाचो उद्देश कितें आहा की आमी आतां खुबशे टीव्ही सिरियल पळयता जे हितूर की तितूर ते दाखयता की नारद म्हणजे एक नाळीच कळीचो नारद म्हणून ताका नांव दिल्लें आसता. कारण तशें ना. प्रॅक्टिकली पळोवंक गेलें जाल्यार जेका जेका नारदाचें दर्शन किंवा संघ गावला तेका भगवंताचें दर्शन गावल्लें आसा. म्हणजे इतलो प्रिय डिवोटी हो नारद मुनी आसा भगवंताचो. आणि त्याच्या उपदेशांसून आम्ही आमचो भक्तीचो फुडें मार्ग काढू शकता. आणि युधिष्ठिर महाराजा हे खबर असले की नारद मुनी हो एक सुप्रीम स्पिरिच्युअल मास्टर आसा. ओके, ह्या जगताचो सुप्रीम स्पिरिच्युअल मास्टर. आणि त्यांनी एक बुक बरयल्लो आसा, त्याचे नाव आसा भक्ती सूत्र. हे नारद मुनीन एक बुक कंपायल केल्लो आसा, त्याचे नाव आहा भक्ती सूत्र. आणि तिथून सुद्धा आमकां नारदा पंचरात्रिका विधी आहा पळय, जे आम्ही आता कृष्ण कॉन्शियस भावनामृतान यूज करता इस्कॉना. नारद पंचरात्रिका विधी ही सुद्धा बरयल्ली आसा बाय नारद मुनी. ओके, हेचे उदाहरण शिला प्रभुपाद दिता श्लोका नंबर 4 श्लोकान ते सांगता. आणि आता फुडें कितें आता नारद मुनी ऍक्च्युअली सांगपाक स्टार्ट करता 5व्या श्लोकांसून. नारद मुनी आता युधिष्ठिर महाराजांचो प्रश्न विचारलो पळय त्याचे उत्तर दिवपाक सुरवात करता. श्री नारद मुनी सेड. ओके, नारद मुनी सांगता. And what he did, actually, Narad Muni also offer obeisances to the Lord Krishna. After first offering my obeisances into the Lord Krishna, okay, who is the protector of religious principle of all living entities. हांगा नारद मुनी कितें म्हणटा की हांव म्हाजो हे प्रणाम भगवंताक ऑफर करता, जो आमचो सगळ्या रिलिजियस प्रिन्सिपल आहा आणि जे लिव्हिंग एंटिटीज आहा हे धरतीचे त्यांचो प्रोटेक्टर आहा. आणि हेचो ऑफर करून प्रणाम करून नाव ही स्टार्टेड एक्सप्लेनिंग द रिलिजियस सिस्टम. ओके, आणि तो कितें सांगता नारद मुनी की नाव आय विल एक्सप्लेन टू यू. हांव आतां तुका सांगता, पूण हांवें म्हाज्या तर्फे सांगिना, बट आय हॅव हर्ड फ्रॉम द माउथ ऑफ नारायण. हे जे तुवें प्रश्न केला त्याचे उत्तर जे हांव तुका आतां दिवंक सोदता, हे हांवें भगवान नारायणाच्या प्रत्यक्ष मुखांसून आयकलेलें आसा. ओके, and then shloka number 6, Lord Narayana along his partial manifestation. Bhagwan Narayan, आता तो हांगासर सांगपाक सोदता, Lord Narayan with his partial manifestation नर आणि नारायण हे दोन अवतार येयल्ले आसा, appeared in this world as a daughter of दक्ष महाराज. ओके, दक्षाच्या हितून हे दोग जाण येयल्ले आसा. आणि हे खंयसर येयल्ले की they came to the Badrika ashram. Okay, and to explain the Dharma Maharaj about the benefit of living entity. आणि हे एक्सप्लेन करपाक लागून त्यांच्यानी बद्रिका ही engaged in the executing the great austerity near the place called बद्रिका आश्रम. हे नर नारायणचे ऋषी आहा पळय भगवंताचे अवतार, ते बद्रिका आश्रमान त्यांच्यानी हांगासर भक्ती बद्दल सांगलेले आसा. हे प्रभुपाद एक्सप्लेन करता इन द श्लोका नंबर 6. आणि आता आम्ही श्लोका नंबर 7 पळया. The supreme being, the personality of Godhead, is the essence of all the Vedic knowledge. ओके, जे भगवान जे आहा पळय ते वेदिक साहित्याचे रूट आहा. ओके, मूळ आसा. The religious principle of the memory of the dead. And Yudhishthir Maharaj, the principle of understanding the evidence of the basic ritual principle, everything satisfy, including the mind, soul, and everything. हांगासर युधिष्ठिर महाराजाक ते सांगता की हे जे रूट आसा पळय, जे भगवान वेदाचे रूट कोण आहा, आमचे भगवान श्रीकृष्णच आहा. आणि तेज्या बद्दल ऐकल्या बद्दल आमचे कितें जाता, सॅटिस्फॅक्शन जाता मायंडाचे, सोल अँड एव्हरीथिंग. ओके, आणि मागीर श्लोका नंबर 8 to 10 इज व्हेरी इम्पॉर्टंट श्लोक. ऍक्च्युअली मोस्ट ऑफ द श्लोकान प्रभुपादान पर्पट सांगना, फक्त ट्रान्सलेशन दिल्ले आहा. ओके, सो श्लोका नंबर 8 to 12 हांगासर आता हे डायरेक्ट श्लोकान एक्सप्लेन केल्ले आसा द जनरल प्रिन्सिपल फॉलोड बाय द ह्युमन बीइंग. ओके, ह्यो जो श्लोक आहा 8 to 12 हो व्हेरी इम्पॉर्टंट आहा, कारण हितून आमकां 30 क्वालिटीज सांगलेले आसा. आणि हे प्रत्येक डिवोटी जे आता क्लास अटेंड करता पळय त्यांच्यानी हे मागीर ओके रिफर करू शकता श्रीमद भागवतमातले 8 to 12 श्लोका नंबर. आणि हितून ज्यो क्वालिटी सांगलेले आसा
तर पहिली क्वालिटी असा जो डिवोटी जावंक सोदता इवन ब्राह्मण जावं खंयचेय मनुश्याची जाल्यार फर्स्ट क्वालिटी इज अ ट्रुथफुलनेस. तो सदांच ट्रुथफुल आसचो, ही फर्स्ट क्वालिटी. सेकंड क्वालिटी सांगलेली आहा मर्सी. ओके, ही शुड बी द मर्सीफुल. हो मर्सीफुल गुण त्याच्यान आसचो. पयली जाल्यार ट्रुथफुलनेस, सेकंड मर्सी, थर्ड आहा ऑस्टेरिटी. ऑस्टेरिटी सुद्धा आमकां करची लागता. सी वी शुड ऑब्जर्व द फास्टिंग, एकादशी फास्टिंग जावं जन्माष्टमी येयला तेन्ना फास्टिंग. ओके, ही आमच्यान ऑस्टेरिटी करपाक जाय. देन बाथ, फोर्थ क्वालिटी आसा ती बाथ, आणि म्हणजे स्नान करपाक जाय. आणि स्नान कितले फावटी? ट्वायस अ डे. ऍक्च्युअली सकाळी आणि सांजचे आम्ही स्नान करपाक जाय. ही जाली फोर्थ क्वालिटी. फिफ्थ क्वालिटी आहा ती टॉलरन्स. आणि टॉलरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण कलियुगान टॉलरन्स सारखी क्वालिटी आसची म्हणजे एक तो भाग्यवानच म्हणू शकता. कारण आता इतले लोक इनटॉलरन्स जाल्ले आसा की मातशें सुद्धा कोणी कितें म्हटलें जाल्यार त्यांचो एकदम अहंकार जागृत जावन ते मारामारीक पेट्टान जाते. इवन खुबशे काय आमी ते हांव गोंया गेल्लो, मातशी कोणाची बायक एके कारीक लागले, ताका मातसो स्क्रॅच येयलो, त्या कारवाल्यान देवान फाटी फुडें पळयलो ना, तेणें पेटोवपाक स्टार्ट केलं. म्हणजे आता इतले इनटॉलरन्स जाल्ले, मातशे बारीक बारीक कारणांक लागून लोक झगडी करपाक स्टार्ट. बट दिस इज नॉट अ गुड क्वालिटी. ताका लागून एक डिवोटीची क्वालिटी आसपाक जाय टॉलरन्स, ही पांचवी आसा. मागीर सिक्स, डिस्क्रिमिनेशन बिटवीन रायट अँड रॉंग. ओके, सो वी शुड ऑलवेज डिस्क्रिमिनेट. आम्ही सदां काही डिसिजन घेता पळय तेन्ना विचार करपाक जाय दोन्ही सायडीन. बाबा हे आपूण कितें करता ते करेक्ट आसा की रॉंग आसा, आणि दोन्ही सायडीन डिस्कस करून मागीर तेजेर आपूण विचार करपाक जाय किंवा डिसिजन घेवपाक जाय. पूण जेन्ना डिसिजन घेतले तेन्ना डिस्क्रिमिनेशन हे आमी सदांच करचे. एक सायडीन आयकून डिसिजन केन्नाच घेवचे ना, दोन्ही सायडीन आयकपाक जाय. बाबा एक केन्ना केन्ना अशें सांगता की एक डिवोटी तो मरे अशें अशें तो आमकां सांगतलो, तो म्हणजे ऑलवेज पीपल, लोक कितें आपली स्टायल आपूण कितें ते पयलीं सांगतात, दुसऱ्याची सायड सांगूंक सोदिना. तो आपूण म्हणजे आपली सायड बरी दाखोवपाक लागून दुसऱ्यांक ते डावन करतात. पण आमचे पूण भक्तांचे कितें आसा, भक्तांनी किंवा एज अ ह्युमन बिईंग त्यांनी दोन्ही सायडीक आयकपाक जाय आणि मागीर आपलो निर्णय घेवपाक जाय. ओके, सो डिस्क्रिमिनेशन बिटवीन रायट अँड रॉंग. आणि नेक्स्ट क्वालिटी जी सातवी आहा ती कंट्रोल ऑफ मायंड. कंट्रोल ऑफ मायंड हो very important जाल्लो आसा. Okay, so and how control of mind we can do? By practicing or chanting Hare Krishna Mahamantra. Okay, then the next 8 is control of senses. Control of senses, we have sense, right? 5 senses. Okay, so we should control all this, which is very important. Okay, which are the 5 senses? Eyes, ear, nose, tongue, okay, and touch. These are the senses जे हा पळय तेचे we should have always control. आम्ही दोळ्यांनी पळयता जाल्यार कितें पळोवपाक जाय, कितें वाचपाक जाय, हे आमकां खबर आसपाक जाय. वगीच आलतू फालतू व्हिडिओ पळोवन टायम वेस्ट केल्लो करून काय फायदो ना. किंवा वयल्यान त्या व्हिडिओन पळोवन आमकां ती भावना उत्पन्न जाता की आमी अशें करचें, अशें उत्पन्न जाता. तितून कितें जाता, आमचे सेन्सीस आहा ते पॉल्यूट जाता. कितें खावपाक जाय तेजेरूय आमकां विचार करपाक जाय. कारण आमी जे कितें खाता तितूनसून आमकां ते मनशाचे क्वालिटीज आमच्यान येता. आता सपोज आमी उठसूट खंयच्या रेस्टॉरंटान गेले आनी खाल्लें जाल्यार कितें आहा, त्या मनीस जो आहा पळय तो न्हाता, ताचें शुद्धकरण आसा काय ना तें आमकां खबर ना. कित्याक आयज कालचे रेस्टॉरंट ते बिझनेस ओरिएंटेड रेस्टॉरंट. ते सकाळी उठून ते कामगार येता आसा ते रातचे ते लेट न्हिदता, सकाळी उठून नाल्या तशेंच येयले, मागीर ते बटाट कापता, हे करता ते करता आणि खंयसरूय थुंकता. म्हणजे जे म्हणजे ते एक मलिच्छ टायपचे जे वातावरण आसा, आणि त्या मनशान तर ते जेवण रांदलें आणि ते जेवण तर आमी खाल्लें जाल्यार ती क्वालिटी आमच्यान येता, तेजी कर्मा आमच्यान येता. ताका लागून जाय म्हणजे आमी चडशी प्रयत्न करपाक जाय की वी शूड टेक द प्रसाद फ्रॉम कुक बाय द डिवोटी, ऑफर टू द लॉर्ड. ओके, तितूनसून कितें जातलें, आमची शुद्धकरण फास्ट जातलें. आणि आमी अननेसेसरी तर आमी जिबलेक आमचे एक टेस्ट जाय म्हणून खंयच्या रेस्टॉरंटान गेले, स्पेशली नॉन व्हेज रेस्टॉरंटान. आजकाल इंडियन रेस्टॉरंट नॉन व्हेजिटेरियन रेस्टॉरंट व्हेजिटेरियनूय दिता.
बट वी डोंट नो हाव दे आर कुकिंग, खंयचो नायफ तेंच्यांनी यूज केला, कितें केला आमकां कांय खबर नासता. आनी ताजे कारण लागून आमकां तेंची त्यो सगळ्यो वृत्ती आमच्यान येता आनी आमची जी भक्ती आहा तेका इफेक्ट जाता. म्हणून आम्ही प्रोग्रेस एक वेळ फास्ट हांव शकना. म्हणून प्रभुपादान मोस्ट ऑफ द टाइम इवन आमचे सगळे गुरु महाराज आसात ते सुद्दां आमकां बार बार सांगीत आसता की फॉलो फोर रेग्युलेटिव्ह प्रिंसिपल, ईट प्रसादम हे सांगलेलें आसता. आनी आनी आमकां पळय खुबशे आमी आतां महाराज यात्रा घेवन वयता, but the devotees were taking so much effort to cook the prasad and serve 5,000 devotees, 6,000 devotees. Very, very difficult. एक बार गौरंग प्रभून आमकां हांगा दुबयन एक स्टोरी सांगलेली की ती ही सगळ्या राधानाथ महाराजाची यात्रा घेवन वयता पळय, ती तेंच्यांनी यात्रा घेवन गेल्ले ते मायापूर. आणि ते पयलीं मायापूर. आणि तेंच्यांनी एक दीस म्हणजे भक्तांनी एक डिमांड केलं की आमकां पाव भाजी खावपाक जाय. पाव भाजी खावपाक जाय म्हणटोणे गौरंग प्रभू म्हणलो ओके वी विल मेक द पाव भाजी टुमॉरो. आणि त्यांनी कितें केलें, कलकत्ता रेस्टॉरंटान गोविंदास रेस्टॉरंट आहा तेगे तांकां कॉन्टॅक्ट केलो आनी तांकां सांगलें की आमकां इतले डिवोटी आहा, आमकां इतले इतले पाव जाय. सर कलकत्ता डिवोटीन सांगलें की नो प्रॉब्लेम प्रभू, वी विल डिलिव्हर द पाव. तुम्ही जितली ऑर्डर केला ते आम्ही पाव तुमकां ऑर्डर दिता. आणि सगळं ठरलेल्या प्रमाणे त्यांचं मेनू स्टार्ट झालं. सकाळी उठून गौरव प्रभुनाथाची टीम मायापूर किचनान वचोन त्यांच्यानी कुकिंग स्टार्ट केलं. कुकिंग स्टार्ट केलें, सगळें केलें आणि पाव भाजी तयार झाली ऑलमोस्ट. डिवोटी आता लायनीकूय लागले जाल्यार पावाची जाग ना. आणि कलकत्तासून मायापूर येवपाक कितली वरां लागता तुमकां खबर आहा. तर मागीर कितें जालें, सगळे लोक डिवोटी येता ते पळोवन ह्या डिवोटींचेर प्रेशर वाडपाक लागलो एकदम. आणि हे कलकत्ता फोनार फोन करपाक लागले. ते म्हणटा प्रभू आत्तां पाव जाले, आमी आतां घालता, डोंट वरी, दीस वरी, दॅट वरी. लायन वाडत गेली. थोडे डिवोटीच्या लायनीन उबे आहा तांकां घाम सुटलो. आणि तांकां घाम सुटलो तो पळोवन गौरंग प्रभू आणि त्याच्या टिमीकूय घाम सुटपाक लागलो. आणि पाव तर आता येता 2 वरां जाली, 3 वरां जाली, पाव पावाना. आणि डिवोटींचं एकदम म्हणजे सामके टॉलरन्स सामके आता बिगडलेले आहा. तर गौरंग प्रभू म्हणलेलो की आता हे इतले डिवोटी आता लायनीन रावल्या, भाजी तर तयार आहा, पाव ना, आणि आता आम्ही कितें करपाचें तेका कांय सुचना. आणि ही स्टार्टेड प्रेइंग टू द लॉर्ड. आणि फोन करता पाववाला म्हणटा आम्ही वाटेक आहा. डिवोटी म्हणटा केन्ना सुरू करतले, आमकां भूक लागल्या, सकाळच्या मंगला आरती जाल्या, ब्रेकफास्ट काय करून आमकां. आणि देन ही वॉज आणि गौरंग प्रभू वॉज लायक प्रेइंग टू द लॉर्ड. आता आमच्या हातीन काय ना, हे सगळं तुमच्या हातीन, तुझ्या डिवोटी आणि हे करून. आणि फायनली सगळे जेन्ना डिवोटी एकदम हे जाले तेन्ना फाटल्या दारांसून पाववालो बाबा भितर सरलो. आणि आणि तेणी मागीर ते पाव भाजी त्या डिवोटींक ऑफर केली. म्हणजे सांगपाचो मुद्दो कितें आसा की केन्ना केन्ना अशें जाता की आमी म्हणजे सांगपाचो मुद्दो असो की आमचे डिवोटी आहा पळय इतले कश्ट घेता की डिवोटींक तो प्रसाद दिवपाक लागून. आणि तीच आमी जी प्रथा आसा ती आमी घरा कडेन सुद्दां चलोवपाक जाय. कारण वी शूड कुक, वी शूड ऑफर टू द लॉर्ड अँड वी शूड हॅव एज अ प्रसाद. तितून आमची भक्ती वाडटली. ओके, दॅट वॉज अ कंट्रोल ऑफ सेन्सीस. ह्या पॉइंटान परत कितें आयकपाक जाय, कितें स्मेल करपाक जाय, कारण आमचे कडेन चड टायम ना डिस्कशनाक लागून. सो वी शूड ऑल दीस थिंग्स वी शूड थिंक बिफोर डुईंग. ओके, अँड देन वी शूड टेक द एक्शन ऑन दॅट. आणि नेक्स्ट पॉइंट आहा की नॉन व्हायलन्स. आमकां केन्ना केन्ना व्हायलन्स करपाक जाय. दीस इज द 9th पॉइंट, नॉन व्हायलन्स. देन द 10th वन इज सेलिब्रेसी. Okay, the 11th is charity. As a grahastha, we should give the charity. Okay, that is the main dharma of the grahastha. Karan sannyasi, they cannot work. Brahmachari also, they cannot work. Only working force is a grahastha. So we should support the brahmachari and grahastha by giving charity. That's a point number 11. And then point number 12 is reading scripture. So we should read regularly. Nityam Bhagavata Sevaya. Regularly आम्ही scripture वाचपाक जाय. वी शुड नॉट रीड अलोन. आम्ही एकटो बसून ना, आमची फुल फॅमिली घेऊन एक सांजच्या टायमार एक श्लोका तरी आम्ही डेली वाचपाक जाय. म्हणजे तितून कितें जातलें की तांकांय भक्तीची रुची येतली, त्यांची भक्ती वाडटली, आणि तितून आम्ही सगळे कृष्ण भावनामृत जावं शकता.
Then the next point is simplicity. Point number 13 is simplicity. इस्कॉनाचे philosophy कितें? High living, simple thinking, high living, right? Okay, so high thinking, simple living, high thinking. ही आमची एक philosophical point. आम्ही चडशे जाणांना ऐकतो. We should be simple. जितले हंबल असू शकता, जितले सिंपल लाईफ करता, तितले कॉम्प्लिकेशन कमी जातात. Then we should be satisfactory. Satisfaction means point number 14, satisfaction. की आमच्या कर्माप्रमाणे आमकां कितें गावला तितून आमी सॅटिस्फॅक्शन आसचें. ते सॅटिस्फॅक्शन असल्या कारणान आमचें कितें जातलें, मायंड मातशें स्लो म्हणजे थंड जातलें आनी तितून आमी जे कितें कार्य करता तितून आमकां सफलता जातलें. अगर मायंड एजिटेट जायत सायडीकच्या नेबरान आयज BMW हाडल्या, आमी आजुनूय मारुती 800 आमच्या आजुनूय फटफटीत आहा, कितें ते लोक हे बरे भोंवता आनी आमी डिवोटी करून आमकां फटफटी जावं हितून व्हरता. अशें म्हणजे अश्यो गोश्टी जर आमी कंपेर करीत जाल्यार कितें जातलें, आमचें मायंड एजिटेशन जाता. पूण आमकां खबर आसपाक जाय की प्रत्येकाच्या कर्मा प्रमाणे ताका तें फळ गावल्लें आसा. आमी आदी जन्माक कितें कर्म केल्लीं आहा त्या प्रमाणे आतां आमकां तें गावता. सो आमच्या नशिबान तर कार आसा जाल्यार आमकां कार गावतली. हेजो अर्थ ना की आमकां खूब प्रयास करपाक जाय. देन पॉयंट नंबर 15 इज रेंडरिंग सर्व्हिस टू द सेंटली पर्सन. जेन्ना जेन्ना डिवोटी येता पळय तेंची आमी तेंची सर्व्हिस करपाक जाय, सेवा करपाक जाय आनी सेवा भावान सेवा करपाक जाय तेंची. देन पॉयंट नंबर 16, ग्रॅज्युअली टेकिंग लीव द अननेसेसरी एंगेजमेंट. केन्ना आमी बेश्टेच ओव्हर एंडिवर करता, गरजूच ना. आज तर सार्वजनिक गणपतीची मिटींग आहा, चल थंय या, किंवा थंय ऑर्केस्ट्रा, ओके तो ऑर्केस्ट्रा पळोवंक गेले, गरजूच ना. तरी आसतना आमी ओव्हर एंगेज जाता आनी अननेसेसरी वी आर एंटेंगल जाता भितर. त्यापेक्षा आमकां खबर आसा बाबा हें आमकां भक्ती भावान आमकां काय फायदो जावपाचो ना, वयल्यान आमचो टायम वेस्ट जातलो. सो वी शूड लीव दीस. कित्याक स्लोली आमी काही ज्यो अननेसेसरी एंगेजमेंट आहा ती सोडून दिवपाक जाय. तितूनसून कितें जातलें, आमकां टायमूय गावतलो की आमकां रिडींग जावं चॅन्टिंग जावं अल्टर सेवा करपाक जावं एक डिवोटीची सेवा करपाक आमी तो टायम आमी हांगासर येवन युटिलायज करूं शकता बऱ्या गोश्टींक लागून. पॉयंट नंबर 17, overseeing the fault of the unnecessary activity of the human society. This is very important. कित्याक आमकां सदांच आमी खंय गेल्या उपरांत हो असो आनी तो तसो, आनी हांव कसो तो कोण आपूण स्वता पळयना, पूण आमी सदांच अननेसेसरी ह्युमॅनिटी आहा पळय तेजेर कमेंट दिवपाक आमी नंबर 1 आहा. ओके, सो वी शूड ओवरसीज म्हणजे तेजे फॉल्ट आहा ती आमी ताका माफ करपाक जाय आनी ताका एकत्र आफोवन ताका सांगपाक जाय, बाबा तूं हें जें केलें पळय ती मातशी चुकीची गोश्ट आहा, तूं अशें करूंक जायना, अशें करीत जाल्यार तुका फायदो जाता. तूं जेन्ना ताका एकटो आफोवन ताका सांगता तेन्ना ताका पडटा. पूण चार चौगान तेज्या उजराचो तेजे तूं फॉल्ट सांगशीत जाल्यार तेजो कितें अपमान जाता, तेजो अहंकार ताका अपमानीत दिसता. ताका लागून प्रत्येक जाणान कितें करचें, एकवटा आफोवन कोणा आमी सुदारपाक सोदता जाल्यार तेजी फॉल्ट सांगचे, बाबा तुवें अशें केलें तें रॉंग, शास्त्रा प्रमाणे अशें आहा, किंवा महाराजान अशें सांगलेलें आसा. अशें करून ताका आमी पटोवन दीत जाल्यार ताका पडटा. ओके. Then point number 18, remaining silent and grave and avoiding unnecessary talk. केन्ना केन्ना कितें जाता, आमी खूब उलयता पूण आमी आयकना. एक्चुअली तोंड एकूच दिल्लें आसा, कान 2 दिल्ले आसा. म्हणजे हेचो अर्थ कितें की आमी चड आयकपाक जाय, आमी कमी उलोवपाक जाय. पूण आमी परतें करता, आमी उलयता चड आनी आयकता कमी. तो पॉयंट नंबर 18 सांगता कितें, रिमेनिंग सायलंट. जेन्ना जेन्ना खंय उलोवपाक जाय थंयसरूच उलोवपाचें, पॉयंट टू पॉयंट, गरज ना सुबेज उलोवपाची. वी शूड बी सायलंट, ग्रेव. ओके, अवॉइड अननेसेसरी टॉकिंग. कित्याक आमी चड उलयल्या कारणान आमी चड प्रॉब्लेम जावंक जाता. आतां बेडूक सदां ड्रॉक 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 करीत आसता ते, हेजो अर्थ कितें जाता की सर्पाक कळटा की बाबा आपलें जेवण खंयसर आहा, ब्रेकफास्ट खंय आहा, आनी सर्प येवन ताका तो खाता मागीर. त्या खातीर द बेस्ट वे टू रिमेन सायलंट. वी शूड टॉक वेर इज रिक्वायर्ड, अदरवायज वी शूड कीप क्वायट. Point number 19, considering whether one is the body or the soul. आम्ही सदां हो इम्पॉर्टंट पॉइंट हा. प्रभुपादान खूब फावटी सांगलेले, वी आर द सोल और वी आर द बॉडी. हेतून सदांच कंपॅरिझन करचें. and we should know that we are not this body, we are the soul. Okay, so yeah, identification. If we think that we are the body, then we are doing all these activities. If we think that we are the soul, okay, then we know how to limit it. Okay, then the 20, distributing food equally to all the living entities.
and not only for the man and animals, for the both animal and man. Even जे तेच एक भक्तिशास्त्रीने एक पॉइंट येयल्लो की एज अ डिवोटी वी शुड नॉट किल द कॉक्रोचेस ऑल्सो, वी शुड ऑल्सो फीड देम एज अ कृष्ण प्रसाद. सो त्यांची मुक्ती जावंक शकता अशी की सी भक्ती ही ह्युमन बिंग लागूनच न्हू, ती सगळे जीव जनावर चैतन्य महाप्रभू जेन्ना Jharkhand forest and he was chanting. So all the animal also got the benefit. But when we are doing, and this is a actual real benefit for the human being and entire society, की आम्ही प्रसाद distribution जावं कितें आहा पळय ते देवाक ऑफर करून इक्वली वाटपाक जाय. Then the point number 21, seeing every soul as a part of the Supreme Lord. Okay. म्हणजे पॉइंट नंबर 21 सांगता की वी शुड नॉट ओनली थिंक द ह्युमन बिईंगच न्हू, की जनावरां कुत्र्या माजरां भितरूच जो सोल आहा पळय दॅट इज ऑल्सो पार्ट अँड पार्सल ऑफ द सुप्रीम लॉर्ड. ओके. जिवेर स्वरूप होय नित्य कृष्ण दास, हे जे स्वरूप आहा आणि हे जे जीव आहा ते कृष्णाचे दास, म्हणजे दे आर ऑल्सो पार्ट ऑफ द कृष्णास. So all the living entity and everything in this world is emanate from Krishna. So they are the part and parcel of the Krishna. Okay, so we should treat them equally. Okay, we should not discriminate. These are also the good quality of the devotee. Then point number 22, hearing about the activities and the instruction given by the Supreme Personality of Godhead. Okay, आम्ही सदांच भगवंत आणि भगवंताच्या डिवोटीच्या बद्दल ऐकपाक जाय, विच इज आणि ते इन्स्ट्रक्शन जे आमकां भगवद्गीता एज अ इन्स्ट्रक्शन एज अ मॅन्युअल. वी शुड ऑलवेज हियर द भगवद्गीता, वी शुड ऑलवेज रीड द भगवद्गीता. आणि हेतून जे आमकां मार्ग सांगलेले आहा पळय, ऍक्टिव्हिटी जावं इन्स्ट्रक्शन दिल्ले ते आमी आमच्या जिवनात फॉलो करूंक जाय. आणि वी शुड टेक द शेल्टर ऑफ द सेंटली पर्सन. आणि आमचे गुरु महाराज आहा पळय त्यांचे आमी शेल्टर घेवपाक जाय, तेंचे कडसून आमी इन्स्ट्रक्शन घेवपाक जाय, तेंचे कडसून आमी गायडन्स घेवपाक जाय. बाबा आमचे अशें अशें लायफान चल्लेलें आसा, वॉट शुड वी डू. We should always approach humbly to the gurus and explain the situation, take the guidance. And that is why gurus are required. And the Guru Maharaj is always will give the instruction. But sometimes Guru devotee na maka Guru Maharaj अशें सांगलें तुय बी तशेंच कर ना, तशें नासता. Guru is telling to the different devotee different solution for the similar problems. But because he is analyzed, he is a pure soul, he knows for this devotee, this is not an instruction. This devotee, this is a right instruction. So Guru will tell. केन्ना आम्ही कितें करता, ओव्हरवेल्म जाता, गुरू कडेन वचना, आम्ही डिवोटींक सांगता अशें अशें जालां, तो आपले उदाहरण दिता, पूण ते केन्ना तुका मॅच जावंक शकना. कारण गुरू नोज तू कितल्या उदकान आसा, तुजी भक्ती खंय पर्यंत आसा ते गुरू खबर आहा. तेका लागून इवन द सिच्युएशन विल रिमेन सेम, पण त्याचे रिझल्ट आन्सर तेका तुका एक वेळ सेपरेट असू शकता. सो वी शुड अप्रोच द गुरु. ओके, टेक द शेल्टर ऑफ गुरु and saintly person and render the service. 23 point number 23, chanting about this activity and instruction. We should always remember, आम्ही glorify करपाक वाचत रावपाक जाय, so that the instruction will remain in our head forever. Point number 24, always remembering these activities and instruction. And okay, point number 25, rendering the service, trying to render the service. आमचो attitude कसो आसा की we should always give the service, we should not take the service. Also, this should be our one of the gunas. Okay, try to give. जो दितलो पळय त्याचा हात सदांच वयर आसता, एक म्हणा, आणि जो घेतलो त्याचा हात सदांच सकयल आसता. So we should give. Prabhupada also went to give to this world. Okay, so that's why he was able to establish the ISKCON worldwide, because he went to give. He never went to take. Okay, so that should be also our motive, to give the Krishna conscious movement, Krishna भावनामृत आम्ही सगळं पसरपाक जाय. जे आमकां गावला ते आम्ही दुसऱ्यांक वाटपाक जाय. So trying to render the service. Then point number 26, performing worship. Deity worship also is very important. When you take the initiation, you should do the deity worship at your home. Okay, take the guidance from your guru and you should do it. So that will give more affection towards between you and Krishna, you and your deities. So you will have, and we have so many examples, deities to talk, deities to guide. Okay, so we should come to that level. And how we can come to level? By performing the deity devotional or deity worship, performing the worship.
offering obeisances. We should always offer the obeisances to Krishna and his devotee. ओके, सकाळी उठल्या वरला पहिले आमचे कर्तव्य असून न्हान धुवन तिलक लावन जाल्या उपरांत की वी शुड पुट फ्लॅट obeisances to the Lord Krishna in the altar. Okay, Mataji should do half, but that should be our nature. की उठल्या उठून न्हावन धुवन क्लीन झाल्या उपरांत पहिलं म्हणजे नमस्कार करप भगवंताक, भगवंताचे रूप पळोवप, त्याचे गुण, त्याचे दर्शन घेताना पायापासून नाकटापासून त्याच्या मुखारविंदाकडे वचपाक. And we should spend some time. In Nectar of Devotion सांगला की we should spend some time. A pure devotee will always take some time to look how Lord is looking beautiful. Okay, even though तुमच्या altar the same picture असेल, but if you have that vow, that picture will look give you different appearance. तुका म्हणजे तुका त्याच्याबद्दल इतले अफेक्शन जावं, तुका the lotus eyes of the Lord will look so beautiful. आणि तुका ते पळून दिसतले. पण आमच्यान ते अजून एक भावना उत्पन्न झाली ना. But that's the reason we should always offer devotee to the Lord and his devotee. Okay, point number 21, becoming a servant. As a nature, as a jiva, we are always want to serve, right? So that should be. If we are not serving the devotee, we are serving the gurus. If we are not serving the Lord, then we will serve our boss or wife or family. Okay, but the nature remains same. That should be our nature to serve the Lord and his devotee and the family as well, because they are also the part of the devotees. Point number 20, becoming a friend. Okay, we should be a friend with everyone. And the last point, the 30, surrendering one's whole self. म्हणजे याचे उदाहरण श्रीमद भागवतमान असा की we should surrender ourselves wholly to the Lord. Okay, taking care, serving him, taking care of the day-to-day activities, chanting, all these. Okay, so these are the 30 qualities we should acquire as a human form of life. Okay, to become a good devotee. This was mentioned in the shloka number 8 te 12 shloka ne 30 qualities mentioned केले. Okay, now shloka number 13. श्लोका नंबर 13 सांगता की आमचे जे संस्कार आहा पळय ते आम्ही करपाक जाय. द डिवोटी वी शुड परफॉर्म ऑल द संस्कार, लायक गर्भधन संस्कार, जे खुबशे संस्कार शास्त्रान सांगलेले आहा पळय ते आम्ही करपाक जाय. तितूनसून कितें जातलें, ज्यो क्वालिटीज आहा, ब्राह्मणिकल क्वालिटीज जावं क्षत्रिय क्वालिटीज आहा पळय ते उत्पन्न जातले. नाजाल्यार कितें जाता, ब्राह्मणाच्या घरा भटाच्या घरा भटाक जल्म येतलो, पूण ते भटाच्या हितूर ते क्वालिटी आसा काय ना ते तुका कळोंक शकना. तो भटाच्या घरात जन्माक गेला तो भट जाऊ शकतो, ब्राह्मण जाऊ शकता. तो जसो डॉक्टराच्या चेडा डॉक्टर जाऊ शकता, पण तो डॉक्टर जातलो ही गॅरंटी ना. ओके, कारण त्याच्या फादरान ते क्वालिटी असल्या कारणान ही कॅन गाईड हिज सन. सो दॅट इज हाव ब्राह्मणाच्या घरात जो जन्माक येता तो ब्राह्मण जाऊ शकता, प्रोव्हायडेड ही शुड फॉलो ऑल द रिच्युअल्स, प्रोव्हायडेड ही शुड रीड द भगवत पुराणात, provided he should live the life according to the according to the norms mentioned in the Shastra as a Brahman. Otherwise it will called as a Dvija Brahman, Dvija, twice born. Okay, so in sanskar je aap hai, very important are. Even when you are trying to when you what you call progeny. Okay, so you should do that. Sometimes you should chant more round, you should follow certain rules, and then you should associate, so that the good soul can come to your house. Okay, so that you can conceive the good soul. And when you see, याचे उदाहरण एक दिल्ले असा की when we follow all these Brahman, Kshatriya, Vaishya qualities, and if you follow all these things, so ज्यांना ब्राह्मण आहा पळय त्याची क्वालिटी कितें आहा, तो भक्तिभाव, ते शास्त्र वाचता, तो शास्त्राचे ज्ञान दिता. दीज आर द क्वालिटीज ऑफ द ब्राह्मणास, करेक्ट? सो वेन ब्राह्मण and brahmani with that conscious, when they are doing the garbhadan sanskar and when they are coming together and when they are acquiring, that particular brahmanical soul get attracted and transfer in that womb. So that's how the Brahman will get the Brahman child. Okay, तसे
So these are the certain samskar which was mentioned in the Vedas. So we should follow that so that we should have the nice children. Then point number, shloka number 14. Brahmanas as, okay, now from the shloka number 14 श्लोकांसून आमकां सांग आता ते डिस्क्रिप्शन दिता की क्वालिटीज ऑफ द ब्राह्मणा क्षत्रिय सगळे. The Brahmanas, there are 6 occupational duties. A Kshatriya should not accept charity. One second. Okay. So, okay. Sloka number 13, Brahmana's qualities सांगल्या. Just such as Brahmana, Kshatriya, Vaishya purified by their family tradition with their own behavior. Okay. Brahmana should worship the Lord, study the Vedas, give the charity. These are the, actually Brahmana has 6 qualities, but these 3 are the principal quality. 3 ह्यो ज्यो आहा क्वालिटी ब्राह्मणाची त्यो व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी जावन आहा. कितें आसा? ओके, ब्राह्मण शुड वर्शिप द लॉर्ड. ब्राह्मण जे आहा पळय तेंच्यांनी देवाची पूजा करपाक जाय, भगवंताची पूजा करपाक जाय. स्टडी द वेदास, तेंच्यांनी वेदास स्टडी करपाक जाय. अँड देन दे शुड गिव्ह द चॅरिटी. आता हांगा प्रश्न येतलो, हाव ब्राह्मण कॅन गिव्ह द चॅरिटी? बट वेन ब्राह्मण गेट द चॅरिटी, ही शुड युटिलाइज, ज्या ब्राह्मणाक जेन्ना चॅरिटी गावता, ओके, त्यांनी आपल्याक जितले जाय तितलेच युटिलाइज करून उरलेले हा पोर्शन तो चॅरिटीन दिवचो. ताचो अर्थ. ओके, सो दीज आर द 3 important qualities of the Brahmana out of 6. And then Brahmana as a 6th occupational duty. Okay, Kshatriya should not accept the charity. Brahman should accept the charity. Kshatriya should not accept the charity. But rest of the qualities also will remain same in the Kshatriya. But the major Kshatriya qualities कितें आहा की he should be administrator. त्याच्यान एक राजसिकता असता. Okay, he should protect the devotee. He should protect the cows. Okay, protect his praja. These are the qualities of the Kshatriya. He is a warrior. He is a good administrator, and he should collect the tax. He can put the penalty, fine, but except the Brahmana. Okay, Kshatriya can take the tax from everybody, but Kshatriya should not take the tax from the Brahmanas, and Brahmana should be protected. Okay, these are the qualities of the Kshatriya. So Kshatriya's quality कितें आहा? He is a good administrator. He is a good warrior. Okay, he should protect the Brahmanas. He protect the praja, and he should protect the cows. Okay, so these are the qualities of the Kshatriya. Okay, then Vishwanath Chakravarti या श्लोकान एक्सप्लेन करता की फर्दर 3 qualities of the Brahmana. ब्राह्मणाचे 6 quality आम झाले, पहिलीच्या श्लोकान फक्त 3 सांगल्या. So the other 3, like for example, studying the Vedas is the first quality of the Brahmana, worshipping the deities is the second, giving charity is the third, and then the fourth one is teaching by inducing others to worship the deity. म्हणजे ब्राह्मणांची तांकां दुसऱ्यांक इंड्यूस करपाक जाय की देवाची भक्ती कशी करपाक जाय, आनी तांकां ती शिकोवपाक जाय. दॅट इज अ 4th and 5th, and accepting gift. Okay, accepting gift, and Brahmana should also accept the gift. आणि ह्यो ज्यो आहा त्यो मनु संहितान एक कन्फर्म केल्ले आसा ब्राह्मणिकल क्वालिटीज. Okay, and very important points. Now we should also आमकां खबर आसपाक जाय charity कोणाक दिवपाक जाय. Charity should be given to those who are pure. आजकाल खुबशे लोक येता, आमी आज फाल्यां नरकासूर करता, आमकां इल्लें डोनेशन दी, आमी फाल्यां आनीक कितें करता, डोनेशन खूब जाण. पूण वी शुड थिंक एज अ डिवोटी, वी शुड, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट की बाबा हे आमी जे चॅरिटीन दिता पळय ते कोणाक दिता. ही शुड बी अ प्युअर डिवोटी, आनी आमकां विश्वास आसपाक जाय की तो ते बऱ्या कामाकूच यूज करतलो. आता खुबशे लोक कितें करता, खुबशे प्रोग्राम करता आनी नांवान ते चॅरिटी घेता, आनी ते मागीर कितें करता, ते जाल्या उपरांत पार्टी करता उरलेल्या पयशांची. पार्टी म्हणजे कितें, एका रेस्टॉरंटात वचप, नॉन व्हेजिटेरियन खावप, चिकन मटन बीफ कितें, आनी सोरो पिवप, ही तेंची पार्टी जाता. आनी ते पार्टी केल्या उपरांत तेजो रिजल्ट आमकां कितें गावता, तेंची कर्मां आमचेर. बिकॉज दे डीड नॉट यूज द मनी फॉर द गुड रिजन. They did not use the money for the devotional service.
ताका लागून best way to give the donation in ISKCON, any temple of the ISKCON, and we and we should know that whenever we are giving to the devotee, we should trust him. We should know, because even there are some devotees also misusing nowadays. So we should know whom to give, where to give, and how to give. Sabad Chennai devotee म्हणता की कालू ते point discuss चाललो की how we should give the charity. Then Prabhuji said we should ask, okay, if they are building the temple, then we should ask, what is your requirement? So okay, then he said, okay, give me 1 truck of cement. Okay, you finalize the cement, I will make the payment to that cement guy. So that you make the payment to cement guy, that cement will be utilized for the building of the temple, or some buying the dress or this thing. You should tell devotee, okay, you should, I will give what you want. Okay, he'll say, no, Prabhuji, डेटी के लिए मेरे को डेटी ड्रेस बनाना है, खरीदना है, इतना इतना खर्च आएगा. तो उसको सीधा सीधा बोलना चाहिए, प्रभु जी तू कितें कर, तू ड्रेस घे आणि आपल्या तुझा फोन नंबर दे, आपण त्याका पेमेंट करता, डोंट वरी. So this is the best way we can do the charity. So we know that the money is utilized for the proper cause. Okay, this was just discussed yesterday in the Bhakti Shastra, so I just thought of that. So charity should be given to the pure devotee or the pure person who can utilize for the Krishna service. Okay, point number, then qualities of the Brahmana, Kshatriya, Vaishya. Vaishya quality किती आहा की he should engage in the agricultural. Okay, so he should त्यांनी शेती करपाक जाय, ट्रेडिंग करपाक जाय, शेतींतून जे कितें आहा पळय ते विकपाचें, म्हणजे एक्सचेंज करपाचें. And then the main important that next point is the protection of cow. These are the Kshatriya's quality. He should do the agriculture, शेती करप, ट्रेड करप आणि गायचे रक्षण करप. Okay, and the last is the Sudras. And Shudraचे qualities किती आहा की he should give the service to all 3 classes of people, Brahmana, Kshatriya and Vaishya. He should serve them. Okay, हे जे बाकीचे 3 आश्रम आहा त्यांची त्यांनी सेवा करपाची. तितूनसून कितें जातलें की हे जे आश्रम आहा 4 आश्रम आहा तो बॅलन्स आसतलो, आणि ब्राह्मण जशी आपली भक्ती करून फुडें वयता, क्षत्रिय जसो वॉरियर जावं प्रोटेक्शन जावं ऍडमिनिस्ट्रेशन करून ताका जे पुण्य गावता, तशेंच वैश्य जे गोपालन किंवा शेती करून ताका जे पुण्य गावता, तशेंच जो शूद्र आहा पळय, ह्या 3 कम्युनिटी आहा त्यांची सेवा केल्या उपरांत शूद्राक सुद्धा तितलेच पुण्य गावता. आणि दिस इज अ वर्णाश्रम धर्म. ओके, आता पॉइंट नंबर 17, श्लोका नंबर 17 सांगता की केन्ना केन्ना की ड्युरिंग द इमर्जन्सी आहा पळय, केन्ना ब्राह्मण आपले क्वालिटी फॉलो करू शकना, कितें इमर्जन्सी येवं शकता तेजेर, तेन्ना सच इमर्जन्सी ओके, तेन्ना काही गुण चेंज जावं शकता, पण तितून क्षत्रिय शुड नॉट एक्सेप्ट द चॅरिटी. हो एक गुण सोडी जाल्यार बाकीचे क्षत्रिय आहा पळय तेणी हे गुड्स करू शकता. ओके, आणि सेम हितून ओके, एक्चुअली पळोवंक गेल्यार भगवद्गीतेन कृष्णा सांगता की आयज कालचे वारणा जे आहा पळय ते लोक मोस्टली जातीच्या संबंधान कंपेर करता. ओके, आणि ताका लागून खुबशे प्रॉब्लेम येयल्ले आसा. हांव भट, ओके, हांव क्षत्रिय, हांव मराठा, ओके, हांव ब्राह्मण, क्षत्रिय, वाणी कोंकणीन सांगपाचें जाल्यार वाणी. ओके, हे अशे जे आहा पळय तितून आमी हे जातीनूच उरलेले आसा लोक. जातींसून एक्चुअली भायर येवपाक जाय, कारण कृष्णान हे जातीत निर्माण करूंक ना. कृष्णान भगवद्गीतेन 4.13 श्लोकान सांगला की चतुर्वर्ण मया सिस्टम गुण कर्म विभाग. ओके, हांगासर कृष्णान क्लियरली सांगला की अकॉर्डिंग टू द 3 मोड्स ऑफ मटेरियल नेचर, ओके, ते 3 मोड आहा त्याच्या प्रमाणे वर्क इज एसोसिएट विथ देम. त्यांचे जे गुण आहा पळय ते त्या जिवा वांगडा एसोसिएट जाता, आणि अकॉर्डिंग टू दॅट एक्टिविटी Krishna had divided the division of human society, okay, into the 4. Okay, and that Krishna is saying that I have created that society. Krishna answered, although I am the creator of this system, you should know that I am not yet non-doer, okay, being unchangeable.
पण जरी हांवें ती सिस्टम तयार केल्या, कितें केल्या, चतुर्वर्ण मया सिस्टम, गुण कर्म विभागश, हे जे 4 सिस्टम आपण तयार केल्या पळय, त्यो 4 गुणा प्रमाणे. ओके, जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. पुढे ह्या कम्युनिटीन जन्माक येयल्लो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातलो असं गॅरंटी ना, पूण तो जावंक शकता. तशेंच इवन चांडलास, आता कृष्णाचे तर एक्झाम्पल कृष्णाचे सांगलेल्या प्रमाणे इवन चांडला, इफ ही इज रिडिंग द शास्त्र अँड ही इज व्हेरी इंटेलिजंट पर्सन, ही कॅन बी अ ब्राह्मण. तसं क्षत्रिय कॅन बी ऑल्सो ब्राह्मणस. म्हणजे याचा अर्थ कितें ना, की आम्ही आता हे 4 वर्णांत जे लोक आहात ते वर्ण आश्रम चेंज जावंक शकता एज पर त्याचे गुण. आता ब्राह्मण तर आपली गुण सोडून तो तर नोकरी करीत जाल्यार तो ब्राह्मण उरोवंक ना. कारण तो की कलियुगान सांगल्या प्रमाणे जो मनीस सॅलरी घेता, ओके, ही इज ट्रीटेड एज अ शूद्र. जो दुसऱ्यांकडसून पैसे घेता, सॅलरी घेता, पगार घेता, जाल्यार तो ही इज ट्रीटेड एज अ शूद्र. सो मोस्ट ऑफ द पीपल इन द कलियुगात आर शूद्र बिकॉज वी आर वर्किंग फॉर समबडी एल्स. ओके, तर ब्राह्मणाच्या क्वालिटी डिफाईन केल्या असं, क्षत्रियाच्या डिफाईन केल्या, वैश्याच्या डिफाईन केल्या. ह्यो क्वालिटी सोडून तर मनीस दुसरे क्वालिटीन वयता जाल्यार दीस ट्रीटेड एज अ शूद्र. बट शूद्र, ओके, बट वी actually पळोवंक गेले जाल्यार एवरीबडी इन दिस मटेरियल वर्ल्ड इज वर्किंग, सो वी आर टेकिंग पगार, सो वी आर ट्रीटेड एज अ शूद्र. बट वी कॅन बी अ brahmana, we can be a kshatriya as per our guna. Okay, so but after coming to Krishna consciousness we became Vaishnavas. बट वैष्णव असल्या कारणान आमकां ब्राह्मणाच्या क्वालिटी खबर आसपाक जाय, कारण प्रभुपादान हेजेर इम्पॉर्टन्स दिल्ले आसा की ब्राह्मण, ऑल वैष्णव should have this brahmanical quality. So all these 30 qualities also we should have in our own life. हे जे 30 क्वालिटी आहेत तेजेर आम्ही मनन करपाक जाय. आणि ह्यो ज्यो बाकीच्यो क्वालिटी आहा ब्राह्मणाक हे व्हेरी इम्पॉर्टंट दिल्ले आसा. ओके, बाय कृष्णा, बाय इन द शास्त्रास ब्राह्मण हॅज बीन गिवन व्हेरी इम्पॉर्टंट. सो ब्राह्मणिकल क्वालिटी आम्ही आमच्या जीवनात हाडपाक जाय. इवन दो वी आर द वैष्णवास who is treated higher than the brahmanas, but we should have the basic quality of the brahman. आणि तितूनसून कितें जातलें, आमची भक्ती वाडटली. दॅट इज 100%. कारण कलियुगान हे आम्ही कांयच करू शकना. कलियुगान हे सगळे जन्माक येयल्ले ते आहा शूद्रास. ओके, बट after coming to Krishna consciousness, we have raised our level. So we have to raise our conscience. We should use our body. We should use all the senses to serve the Lord. So that is the importance of the Vaishnava. And Vaishnava, if you have all these qualities of the Brahmanas, then we can be a topmost Vaishnava. कारण आमचे कितें आपलं लायफ सिंपल जाता. ओके, वी विल नॉट हँकर, अननेसेसरी हँकरिंग जावचें ना. ओके, नाव in the shloka number 21, symptoms of brahmana, हांगासर एक्सप्लेन केला ब्राह्मणाचे सिम्पटम्स कितें. The brahmanaचे symptoms, there are total 11 symptoms सांगलेले आसा. This is also very important. One by one I will just try to read. First one is control of mind, second is control of senses, austerity and penance. Then fourth one is cleanliness, fifth one is satisfaction, sixth is forgiveness, seventh simplicity, life amke simple ashe. Eighth one is the knowledge. We should read the altu faltu वाचच्यापेक्षा we should read the Shastra, Bhagavad Gita, Bhagavatam, Chaitanya Charitamrita, Nectar of Devotion, Nectar of Instruction. These are very important books. हेच वाचता वाचता आमच्या लाईफ सोपोंगा, कारण इतला खजना आम्ही अजून पावंक ना तेपर्यंत. सो इन्स्टेड ऑफ न्यूजपेपर, कली पुराण वाचच्यापेक्षा सकाळी उठून we should read all these things. Because newspaper is giving what Israel has killed so many people and America is doing this and this fellow is this and that. So this is called a Kali Puran. याच्या हितून कांयच अर्थ ना. So instead of reading Kali Puran, newspaper, सकाळी our TV घालून न्यूज पोवच्यापेक्षा and wasting our time and our life, we should read the Shastra. So that is very important. And when we read the Shastra, we get the knowledge. See, maybe even when we was reading, I came to note these 30 important qualities. Okay, so this is very important. Actually, this was forcefully I was reading this chapter. And then I realized there are so many things is very, very important. जे आम्ही आमच्या लाईफान यूज करू शकतो. जसं आता हांगासर 11 qualities of symptoms of Brahmana असे सांगलेलो होतं. Okay, so then symptoms of Kshatriya. Kshatriyaचे symptoms हांगासर सांगलेले. Kshatriya should influence the battle. ओके, तो बॅटल इन्फ्लुएन्शियल आसपाक जाय, तेजे ते धैर्य आसपाक जाय. ही क्षत्रियाची क्वालिटी अनकंकरेबल. तो
तो सदांच विजयी असपाक जाय. तो कॉन्कर तेका कोणी कॉन्कर करू शकना. ही तेजी एक सेकंड क्वालिटी असता. तेज्यान पेशंट इतलो तो राजसीक आसून सुद्धा ही शुड हॅव द पेशंट. Okay, patient to listen to the praja, patient to listen to his people. Okay, then challenging and charitable. Challenging also at the same time he should be charitable. Challenging also तसो तेजी एक भावना असता जी चॅरिटेबल की आपली ब्राह्मणांक दान दिवचे, प्रजेक दान दिवचे, ही तेजी चॅरिटेबल गुण होय असपाक जाय. Then the fifth is control of bodily necessities. He should not overspend or overdo the activity. जेका बॉडीली जे ओव्हर एंड्युअर असपा जाय ते कमी करून शांतता असपा जाय. And then the sixth one is forgiveness. We should always forgive. People will do the mistake, but we should forgive. And these are the one of the best qualities. We should also admire this. Okay. Seventh is attached to the Brahmanical nature. Brahmanical nature. Yeah. Even Kshatriya should also have the attachment to the Brahmanical nature. We should respect the Brahmanas. We should have that nature in our thing. And eight, always jolly and truthful. We should also be jolly. आम्ही सदांच टेन्शन आसता. कामाचे टेन्शन, घरातले टेन्शन, आणि मागीर घरान येतकडे पयले भुरग्यांकूय टेन्शनातून घालता. त्यापेक्षा वी शुड as soon as we should forget, as soon as we enter, आमचे कितें कामाचे जे कितें टेन्शन आहा ते ऑफिसानूच सोडून येवपाक जाय. घरा कडेन वी शुड बी जॉली. ओके. Otherwise, we are giving our attention to our family because wife or children also have their own tension of studying. Wife also has their own tension. Whole day kitchen is round, tension. And then we are bringing our own official tension in the house. So that is not good. The 8-point mentioned, we should always be jolly. Who is the Kshatriya? So this also the quality we should implement in our life. And truthful. कितें आसो, कितें जावं शकता, कांयच जावं शकता. फाशी जावं शकता, हेच्या वयर कांय जावं शकना. But we should be always truthful. This is the quality of the Kshatriya. This is also very important. That's why Prabhupada are discussing this. Okay. Symptom of Vaishya. Vaishya is simple. Dharma artha kama. Okay, dharma artha kama. So he should agriculture, then business. These are the and cow protection. Okay, these are his quality. And by doing this, what he is doing is earning the money. Okay, Vaishya hai sadat noti mezis astalo to. Vaishya mezis astalo. Okay, this is his quality. And the symptom of Shudra should always serve to the all for society. Okay. But Shudra also, there are total 8 qualities also mentioned for a Shudra. Shudra's 8 qualities सांगलेले आसा. Offering obeisances to the higher section of the society. So Shudra's higher section of society किती असले? Brahman, Kshatriya, Vaishya. So Shudra should give the offer the obeisances to all these 3 categories, being always very clean. So he should also remain clean. Okay. So सदांच तेणी न्हावपाक जाय. आपण आणि क्लीन असपाक जाय. Then free from the duplicity. आजकाल डुप्लिसिटी सगळ्यांची वाढलेली असा. पॉलिटिकल डुप्लिसिटी सगळे पॉलिटिक्स जाऊन पडलेले असा. बट इन भक्तीन पॉलिटिक्सचा काय अर्थ ना. भक्त्यापेक्षा आपण भक्तीन तर तू पॉलिटिक्स करच्यापेक्षा तू बीजेपी काँग्रेसचा खंयची पार्टी जॉईन करून पॉलिटिक्स करत जाल्यार ऍटलीस्ट तुवें 4 पैसे जोडटलो. पूण भक्तीन येता जाल्यार यू शूड फॉरगेट द डुप्लिसिटी एज इट इज यू शूड बी सो दॅट वी कॅन प्रोग्रेस इन द भक्ती. Then the 4th point, serving the master. So Shudra's quality, this is also very important. Serving the master. Okay. So when we are acting as a Shudra, he should serve the master in the proper way. So this is like a servantal qualities. Okay. Then 5th one is performing sacrifice without uttering the mantra. So I'm not clear about this. Without uttering the mantra, you should do the sacrifice. So I will not speak because I'm not clear about this point. Then the 6th is not stealing. Chori karpak jayna. Okay. Very important point. 7th is speaking the truth. Okay. He should always speak the truth. And the 8th, giving all the protection to the cows and brahmanas. Okay. These are the qualities of the Shudras. Okay. Now, I don't know whether आमच्याकडे time असा कितें खबर ना. पण now this is actually, now we are reaching to the shloka number 25. Very important shloka. आमचे तर घर बरेच चलपाक जाय as a grahasthas, and this is very important shloka, this 4, 5, 6. And here the discussion between is given about the woman
पतिव्रता बायलेचे. ओके. Now, in shloka number 25, the purport to render the okay, a chaste woman should render the service to the husband. Okay, chaste woman pativrata woman tini render service to the husband and always favorable to dispose toward the husband. And तिने सदांच आपल्या घोवाची सेवा बरे भाशेन करपाक जाय. तशेंच जशें आपण घोवांगडा वागता तशेंच घोवाच्या सायडीनसून जे त्यांचे रिलेटिव्ह आहा, फ्रेंड्स आहा पळय, तेंचे कडेन तिचो आदान प्रदान तशेंच आसपाक जाय, म्हणजे फ्रेंडली, म्हणजे रिस्पेक्टिव्ह वे. देन नेक्स्ट पॉइंट, फॉलो द वॉव ऑफ द हजबंड. जे घोवाचे जे प्राण आहा तितूर तेका सपोर्ट करपाक जाय, फुलफिल करपाक लागून. दीज आर द 4 प्रिन्सिपल फॉलोड बाय द वुमन डिस्क्राइब्ड एज अ चेस्ट. जे पतिव्रता वुमन आहा पळय तेणी हे 4 प्रिन्सिपल फॉलो करपाक जाय. कितें करपाक जाय? घोवाची सदांच सेवा करपाक जाय. ओके, टू ऑलवेज फ्लेवर द डिस्पोजल टुवर्ड्स द हजबंड, आनी फेवरेबली सेवा करपाक जाय. देन इक्वली डिस्पोज टुवर्ड द हजबंड रिलेटिव्ह, आनी तेजे घोवाच्या सायडीनसून जे रिलेटिव्ह आहा त्यांची काळजी घेवपाक जाय आनी तेंचे कडेन बरें वागपाक जाय आनी तेजे फ्रेंड. आनी द लास्ट, टू फॉलो द वॉज, आणि घोवाचे जे कर्तव्य आसा ते सपोर्ट करपाक जाय, ते कर्तव्य फुलफिल करपाक. हे 4 नियम जे आहा पळय हे पतिव्रता बायलेचे. देन श्लोका नंबर 11, श्लोका नंबर हेजेर चड डिस्कस करूंक वचना कारण वी डोंट हॅव दॅट मच टाइम. देन 26 and 27, a chaste woman must dress nicely. जी प्रतिव्रता बायल आसा पळय तिणी सदांच बरे ड्रेस कपडे घालचे असता. डेकोरेट हरसेल्फ गोल्डन ऑर्नामेंट, म्हणजे आणि तिचे कडेन जे दागिने आसा ते तिणी दागिने घालपाक जाय. आणि प्लेजर ओके, ऑर्नामेंट फॉर द प्लेजर ऑफ द हजबंड. ते घोवाक लागून तिणी बरे ड्रेस घालून बरे डेकोरेशन करता. अँड ऑलवेज वियर क्लीन अँड अट्रॅक्टिव्ह गार्मेंट. आणि ते वस्त्र जे घालता आमी, जे कपडे घालता, वस्त्र जे घालता ते सदांच नीट अँड क्लीन आसपाक जाय. शी शूड स्वीप अँड क्लीन द हाऊस होल्ड विथ द वॉटर. आणि तिणी सदांच घर हे आपले स्वच्छ राखपाक जाय, क्लीन करपाक जाय, उदकान धुवन काडपाक जाय. अदर लिक्विड सो दॅट एंटर हाऊस ऑलवेज प्युरिफाय. ओके, म्हणजे घरातली स्वच्छता दवरपाची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी ही एक पतिव्रता बायलेची आसा. आणि घर सदांच नितळ दवरपाक जाय. should okay, and she should collect the household paraphernalia and keep the house always aromatic. आणि घरान अगरबत्ती, इन्सेंट लावून घर एकदम पवित्र टाइप. ओके, flower inspection, flowers and all really exhibit desire to the husband. And being modest, and तिचं नेचर सदांच मॉडेस्ट आसून ट्रुथफुल आसो. कंट्रोल हर सेन्सीस and speaking sweet word. रागीटपणान उपकारना, नो, sweet word use करपाक जाय. The chaste woman should always engage the service of the husband with the love according to the time and circumstance. This is mentioned in the shloka number 26 and 27. Okay, 26 and 27 श्लोकानेस हे क्वालिटीज मेन्शन केल्या. 28 श्लोका जो हा तितून a chaste woman should not be a greedy. जी chaste woman हा पळय तिचो ग्रीडी तिचो नेचर ग्रीडी आसपाक जायना, बट सॅटिस्फाईड इन ऑल सर्कमस्टान्सीस. आणि ती सदांच सॅटिस्फाईड आसपाक जाय. कसलेय सर्कमस्टान्सीस येवं ती सदांच तृप्त आसपाक जाय. शी मस्ट बी व्हेरी एक्सपर्ट इन हँडलिंग हाऊस होल्ड अफेअर. आणि घरातले ज्यो गोष्टी आहा पळय ते हँडल करपाक ती बरी हुशार आसपाक जाय, चतूर आसपाक जाय. शी शूड बी व्हेरी एक्सपर्टली घरात. केन्ना केन्ना कितें जाता, घरान आमचे कडेन कांय गोष्टी सोंपता आनी गेस्ट येता, सो शी शूड नो हाऊ टू हँडल. बाबा काय म्हणजे घरातले जे डे टू डे ऍक्टिव्हिटी आहा शी शूड बी व्हेरी केअरफुली हँडल, एक्सपर्टली हँडल. शी शूड बी फुल्ली कन्वर्संट. जेन्ना तिचो नेचर हा उलोवप तिचे कशें आसता. ओके, आनी ती शी शूड नो द रिलिजियस प्रिन्सिपल. जे धार्मीक प्रिन्सिपल आहा ते तेका खबर आसपाक जाय. शी शूड स्पीक प्लिजिंगली. ते जेन्ना उलयता ओके ते प्लिजिंग आसपाक जाय, ट्रुथफुल आसपाक जाय. शूड बी व्हेरी केअरफुल ऑलवेज and okay, clean and pure. That is always. Thus, the chaste woman should engage with the affection in the service of husband who is not fallen. Okay. So, आता इथून not fallen याचा अर्थ कितें,
की बायलांचं रिस्पॉन्सिबिलिटी ना, तर सगळ्या प्रभूजींची बी रिस्पॉन्सिबिलिटी असपाक जाय. ही शुड नॉट फॉलन, मीन्स ही शुड फॉलो द 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल प्रॉपरली. जे प्रभूजीस आहा त्यांची जबाबदारी आहा की जे धार्मिक, आणि तो धार्मिक आसपाक जाय. नाल्यार सदांच तो पिवन येयलो जावं सिगरेट ओल्डून येयलो, मेळटा थंय कितें खावन येयलो, these are not good qualities of the Prabhuji. So we should also see that we also follow the 4 regulatory principles. So it is equally our responsibility. जशी प्युअर म्हणजे एक पतिव्रता बायलेची जी रिस्पॉन्सिबिलिटी असा, तशीच त्याच्या घोवाची रिस्पॉन्सिबिलिटी आसपाक जाय. कारण रिस्पॉन्सिबिलिटी कितें आसा की ही शूड बी धार्मिक देवभक्त आसपाक जाय. ही शूड बी द गुड डिवोटी, प्युअर डिवोटी. ही शुड नॉट फॉल डाऊन. ही शुड नॉट फॉल. He should follow regulatory principle very strictly. Okay, so we are all, Prabhuji is also equally important to follow the principle of the Vedas. Then sloka number 28, a woman should engage in the service of her husband, following strictly the footstep of the goddess of fortune. Okay, आता जे बायलेचं गुण आहा पळय, ओके, पतिव्रता बायल ती कशी आसपाक जाय, तर 29 श्लोकान सांगला की शी शुड फॉलो द फुटस्टेप ऑफ goddess of fortune. What is the goddess of fortune? Lakshmi ji. And who is the prime Lakshmi ji? Srimati Radharani. Okay. So we should also, the Mataji should also, the chess woman should also follow the footstep of the goddess of fortune, Lakshmi ji. Surely written. And ते केल्या उपरांत कितें जातलें की ते केल्या उपरांत we will go back to Godhead. That is 100%. If you follow all these things, principles, then guaranteed we can go back to Godhead with, okay, with her devotee husband. Okay, हे बायलांचे कर्तव्य. आणि तो डिवोटी हजबंड हांगासर स्पेसिफिकली म्हटलें. सो हजबंड शुड बी अ डिवोटी. ओके, so as a devotee we should also follow certain rules which must be followed by all the Prabhujis, and lives very happily in the Vaikuntha planet. When we do all these things, if chaste woman will follow her husband who is a devotee, who is nicely practicing and supporting Krishna consciousness for his all activities, then husband and wife can go back to Godhead very happily. That is a guarantee is mentioned in the 29th shloka. Okay. Okay, we will just, okay. Now I want to conclude because सवा आठ झाल्या. So I wanted to conclude here. See, so we have the Varna ashram. Okay, there are 4 ashram, 4 Varnas. But we are talking about the Varna. Brahmana, Kshatriya, Brahmana, Kshatriya, Shudras, and sorry, Vaishya, Shudras. ओके, हे आम्ही आमच्या लाईफ आमच्या हे आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करपाक जाय. बट आम्ही जे युगान आहा तो कलियुग आहा. आणि कलियुगान कितें करपाक जाय, तर देर आर कलियुगान डिफरंट आश्रम सांगलेलो आशिल्लो प्रभुपादान. सो कलियुगान आमकां श्रील प्रभुपादान सांगलेलो आहा तो आश्रम म्हणजे दैवी वार्णाश्रम. दैवी वार्णाश्रमान कितें आहा, दैवी वार्णाश्रमान सांगला की वी शुड keep the Krishna as a center and we should do all our activities. Okay, ताका लागून आजकाल खूबशे इवन इस्कॉनान पळोवंक गेल्यार खूबशे उदाहरण आसा की दे आर ऑल्सो, प्रभुपादान सांगलें की आपण 50% केलें आनी 50% आपण तुमकां सोडलेलें आसा. आनी वॉट इज दॅट 50% प्रभुपादान आमकां सोडलेलें आसा की दॅट फार्म कम्युनिटी. ओके, वेर वी कॅन ऑल द डिवोटी कॅन कम टुगेदर. आमी सगळे डिवोटी एकत्र येवन, ओके, आमच्या गुणाप्रमाणे आम्ही ती सेवा करपाक जाय. आता सगळ्यात भक्तांकडे सगळ्याच क्वालिटी नासतले. थोडे अति हुशार असतले, ब्राह्मणिकल असतले, त्यांची बुद्धी बरी असतली, फास्ट, इंटेलिजंट, नॉलेजेबल. सो दे शुड ऍक्ट एज अ ब्राह्मणस अँड दे शुड गाईड अदर कम्युनिटी. ओके, दे शुड टीच द शास्त्रास, दे शुड एक्सप्लेन द शास्त्रास. भागवतम, श्रीमद भागवतम, भगवद्गीता त्यांच्यान एक्सप्लेन करून त्यांना अपलिफ्ट करपाक जाय. ही त्यांची तितूर. ओके, सेकंड कम्युनिटी असतं, सेकंड काइंड ऑफ डिवोटी असतले हू इज व्हेरी लाईक फायटर्स, ऍडमिनिस्ट्रेशन, दे नोज लाईक टाइम मॅनेजमेंट, सगळे त्यांचे काम व्यवस्थित असतले, एचपायच नसतले. सो दे हॅव दिस क्वालिटीज. कशी की दे कॅन बी अ क्षत्रियस ऍडमिनिस्ट्रेटर. आता एक कम्युनिटी, फॉर एक्झाम्पल एक फार्म कम्युनिटी तयार केली जाल्यार सगळे डिवोटी त्या फार्म कम्युनिटी आहा पळय
जेचेकडे ब्राह्मणिकल क्वालिटी तो मागीर खंयच्याय कास्टांतलो आसूं, ओके, पूण जेन्ना तो कृष्ण भावनामृतान येता तो वैष्णव जाता. आणि वैष्णवा भितर आमी एक डिव्हिजन करू शकता जस्ट फॉर द भक्ती वाडोवपाक लागून, की देन देर आर सर्टन पीपल जे आहा जे ब्राह्मणिकल क्वालिटी आहा दे कॅन ऍक्ट एज अ ब्राह्मण. जेचे कडेन क्षत्रियाच्यो क्वालिटी आहा दे कॅन ऍक्ट एज एडमिनिस्ट्रेटर, हिशोब किताब दवर एडमिनिस्ट्रेशन करपाक, मॅनेजमेंट करपाक, डिवोटी केअर घेवपाक. ही ज्यो क्वालिटी आहा त्यो क्षत्रिया कडेन आहा, सो ही कॅन ऍक्ट इन दॅट डायरेक्शन. आणि वैश्य जे फार्म कम्युनिटी डेव्हलप करू शकता, गोपालन करू शकता, गोशाला त्यांच्यानी घालू शकता, शेती करून उत्पन्न काढू शकता, आणि उरलेले सरप्लस आहा ते विकून पैसे घेऊ शकता. हे असं. आणि ज्याच्याकडे इतरले तिनातले क्वालिटी ना, ही कॅन ऍक्ट एज अ लेबर. ओके, सो शुद्र क्वालिटी लेबर. शुद्र आमचे ऍक्च्युली जातीय हितून पळयत जाल्यार शुद्रा म्हणजे आमी एकदम तांकां ट्रीट करता लोअर कास्ट, म्हणजे मार चामार अशें नासा. ऍक्च्युली शुद्रा म्हणजे हू इज वर्किंग, हू इज सर्विंग, हू इज टेकिंग सॅलरी, इज अ शुद्रा. सो जेच्याकडे ह्यो 3 क्वालिटी ना, तो फिट जायना, तेणी कितें करपाचें, आपली बॉडी यूज करून हे बाकीचे 3 वर्ण सपोर्ट करपाचो. हितूर कितें जातलें की प्रत्येक जण आपापली क्वालिटी प्रमाणे आपलें काम केलें काय ना, की सगळ्यांक टायम गावता. आणि सगळ्यांनी मागीर सांजचे एकदा तरी येवन श्रीमद भागवतम कीर्तन करून भक्ती वाढोवन we can go back to Godhead. This was the what Prabhupada wanted to do. That is called the Daivi Varnashram, where we can keep Krishna at the center and we can work all together with the different qualities which was we are having, okay, in the service of the Lord, in the service of the devotee, and everybody will get the time. And तितूर कितें जातलें, सगळ्यांनी आपली भक्ती मागीर वाडोवन फुडें वचूं शकता. ओके, आता हेचे उदाहरण अशी खूबशे आहा. वी हॅव द फार्म कम्युनिटी, ओके, डिफरंट प्लेसीस. वाडा, Bombay, Wada. Okay, that is one of the best example. At the Indian, even now, Salem, they are also trying to do this. So different Maharajis have different project. Even Belgaum, there is one project. Okay, farm community project. So इतूर कितें आहा की simple living high thinking. This is the principle what they wanted to use. आणि सगळ्यांक सगळे तरेचे गावतले. म्हणजे जेन्ना तुमी एक फार्म कम्युनिटीन जावं वर्णाश्रम कम्युनिटी, दैवी वर्णाश्रम कम्युनिटी आसलो, मेन प्रिन्सिपल म्हणजे तुमची भक्ती कशी वाडोवपाची. ओके, आता दुसरे कितें आहा, आता हे फार्म कम्युनिटी आहा पळय ती वर्ल्ड वायड जाल्ली आसा. इफ यू गो टू हंगेरी इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. आम्ही थंय 4-5 दीस रावल्ले आसा. ओके, दे हॅव देअर ओन फार्म. ओके, ते स्वतः प्रोड्यूस करता, स्वतः तयार करता. ओके, दे गो गेट अप अर्ली मॉर्निंग, डू द मंगला आरती, मागीर प्रत्येक जण आपापल्या ड्युटी प्रमाणे वयता. दे गो टू द फार्म, थंयसर तेंचे फ्रेश टोमॅटो, सब्जी, बैंगन हे सगळे कितें उगावता ते हाडटा. दे कट, दे मेक नायस वेजिटेबल सब्जी, रायस, अँड दे ऑफर टू द लॉर्ड. ओके, फ्रेश. दे आर नॉट गोइंग टू एनी मार्केट, सुपर मार्केट, नो. ते वचोन ते स्वतः जे तेंच्यांनी तयार केल्ले आसा पळय ते घेवन येवन ते स्वतः कूक करून भगवंताक ऑफर केला. दीज आर द कम्युनिटी. आणि तितूर कितें आहा, आनी थंयसर तेंचे गुरुकुले आहा. द स्मॉल स्मॉल भुरगीं आहा पळय ती कितें आहा, भायर वचना खंयसर शिकपाक, कॉलेजीस ना. दे they have their own gurukuls now, and they have their own training center like Pune, Bombay, or Chowpatty. All these are the good examples where new youngster, new brahmacharis has been trained in the spiritual activities. Okay, so that they can utilize, म्हणजे त्यांच्यानी ते युटिलाइज त्यांच्या भक्तीन करू शकता. टेम्पलान ते युटिलाइज करू शकता. अशे खूबशी. इवन नाव देर इज in US also we have Gita, I forgot the name, Gita Nagari. Okay, they have their own farm. France now recently started, no, also farm communities. So there are in US another farm community is coming recently. So now ISKCONाचे जे भक्त आहा पळय तांकां हेजे इम्पॉर्टन्स कळलें आहा, and they wanted to serve Prabhupada with this. आणि हितूर कितें आहा, एक तर प्रभुपाद खुश जातलो. Okay, because Prabhupada mentioned that 50% I have done and 50% I left for you to maintain this Varnashram. So when we are saying Varnashram, Prabhupada's सांगपाचें की दैवी Varnashram. Okay, so दैवी Varnashraman, we should keep Krishna as a center, and all the devotee come together and serve the Krishna and serve the devotee community, and so that we can progress in Krishna consciousness.
Okay, some are good in the kirtan, they can do the kirtan. Some are good in the book distribution. They should go out and do the book distribution. Some are good in the cooking. They should cook the nice bhoga for the Lord, offer to the Lord, and serve the devotees as the prasadam. Some are good in the nice making dresses to the Lord. She should, and some other very good in the making garland. So these are the activities. Some are very good in the paduka seva. Paduka seva and pujari seva. There is no difference in Krishna's mind, Krishna consciousness. It's the same. Whether you do the Paduka Seva during Janmashtami or you can be a good pujari in the altar during Janmashtami. Krishna treat you at the same level. Okay. So there is no discrimination in the Seva in the Krishna conscious. When you become a Vaishnava, there is no discrimination. You should look, everybody is equal because Krishna will look as equal to you. So even if you do the smallest thing, Krishna will appreciate. He will not criticize you. He will see he's struggling. He's working in a VT, he's staying in the Bahindar, he's traveling, and still he's coming, taking bath and cooking for me. Even that day you cook khichdi also, Krishna will take you that khichdi. He will love that khichdi because after doing whole day parishram, still you are coming and offering him something which is cooked by you. Or sometimes we clean the altar. These are the small things, but Krishna will look into the big way. Okay, because devotee community is very small community. If you see the entire world, we are very few who knows Krishna is the Supreme Personality Godhead. We want to serve this. We want to serve his devotee. Okay, so that is why this Varnashram was mentioned. And Varnashram, at present, we don't require because we are in a Kali Yuga. But that was the society which was created during the other yogas. Okay. But if we utilize that concept in our day-to-day activity and farm community or temple communities, and which will help us in progress of Krishna consciousness, then definitely we should utilize. That is what the Prabhupada wanted to do. Okay. Currently, if you see that we have the called Asuric, because now if you see the society is completely Asuric. Okay. Even if you call them for the Kirtan program, they don't have time. They have time to watch the TV, but they don't have time to sit and clap in front of Lord. No. देवळान येतले 2 मिनटां सुद्दां उबे रावचे ना. तांकां उजवा ते फोनाचेर लक्ष, जुत्यांचेर लक्ष, कोण रिलेटिव्ह, पूण पार्टीक तर कोण आफत जाल्यार ते एका मिनटान तयार. थंय वचून कितें जाता, दारू पिवप, मांस मच्छी खावप. ताका लागून दिस इज अ आसुरीक भाव. Okay. So from Asuric Bhav, we have to come to the Daivik Bhav. So we should create the Daivi Varnashram system, which was mentioned by the Krishna. And Krishna has told, okay, in the Bhagavad Gita, that sloka, Chaturvarna Maya system. Krishna clearly, कित्याक लोक म्हणटले तू कितें सांगता रे, आतां हरे कृष्ण वाले जाला आनी आमकां शाणपणां सांगता, आमी जन्माचे ब्राह्मण. नो, आमी जन्माचे क्षत्रिय, आमी मराठास, this, that, world. No, Krishna has not created that. Krishna is telling in his Bhagavad Gita clearly. You should explain them. Question, answer, argument. You should not talk more. You should, sir, here, this is what the Krishna is mentioned, and this is what Krishna has created. And this was mentioned in the manual for Bhagavad Gita. Okay? So this is what. हे 4 शब्द सांगून हांव म्हाज्या हांगासर क्लास